नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसे लागतात आणि पैसे जर नाही ठेवले तर आपलं पैसे कमवायचं वय पण संपून जातं आणि नंतर लक्षात येते की आपण पैसे बचत करायला पाहिजे। मित्रांनो, आपण जर आपली आर्थिक ताकद जर नाही वाढवली तर आपला पराभव होतो। आपण जो पण पैसे कमवतो पण हे आपल्या लक्षात येत नाही, कारण येतात पैसे आणि आपले खर्च चालू राहतो, परंतु ज्यावेळेस आपलं उत्पन्न बंद होतं त्यावेळेस ह्याचे परिणाम जाणवायला लागतात। आणि मित्रांनो, जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात जे पुढचा विचार करून, ते डॉक्टर, इंजिनियर, वकील, कमिशनर होतात आणि जे ह्याला महत्त्व देत नाहीत किंवा हे टाळाटाळ करतात किंवा लूज राहतात, भविष्याबद्दल ते गांभीर्य राहत नाही, अशा विद्यार्थ्याचं बघा काय होते ते। त्यांना आयुष्यभर काबाड कष्ट करावं लागतं आणि पैशासाठी संघर्ष करावं लागतं, परत जीवन बदलता येत नाही। मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये काळजीपूर्वक जर पावलं उचलली, पुढचं प्लॅनिंग केलं तर पुढे चांगले दिवस आहेत। थोडा त्रास होईल परंतु गुण हमखास आहे। मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे। इथं तुमच्या पैसे वाढतात आणि पुढची गॅरंटी दिलेली असते, जे की आपण पैसे ठेवले नाहीत। आज आपण पाहतोय बँका, मल्टी मार्केटिंग कंपन्या, आपण भरलेले पैसे पण परत मिळू शकतील का गॅरंटी नाही। कितीतरी बँका बंद पडतात, कारण कसं आहे, बँकेमध्ये फक्त 5 लाखाचा इन्शुरन्स आहे। तुमची 50 लाखाची FD असेल आणि उद्या जर बँक बंद झाली तर तुम्हाला 5च लाख मिळतात, हे बऱ्याच व्यक्तीला माहीत नाही। आणि काही व्यक्तीला माहिती आहे तरी पण ते मल्टी मार्केटिंग कंपन्या, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, रिस्की इन्व्हेस्टमेंट करतात। मित्रांनो, माणूस हा प्रत्येक निसर्गातनं परमेश्वराची देणगी आहे। तो कुठल्या फॅक्टरीतनं तयार झाला नाही, त्याची गॅरंटी मिळत नाही, वॉरंटी मिळत नाही, रिप्लेसमेंट होत नाही आणि त्याच्यावर जबाबदाऱ्याचं लोडिंग वाढत आहे। लग्न होतं, मुलंबाळ होतात, मोठे व्हायला लागतं, त्यांचं संगोपनाचा खर्च, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या लग्नाचा खर्च आणि एका साईडला इन्कमची कसलीच गॅरंटी नाही। आज तर नोकऱ्या पण नाहीत, बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे। आज पैसे मिळायचं, दिवसभर आपल्याला आर्थिक आपलं जे गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, बेसिक आपल्या नीड्स, त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करून पैसे मिळवावे लागतात। मित्रांनो, प्रायव्हेट ठिकाणीसुद्धा आज पगार 10, 20, 25, 30च्या वर नाही। कसं जगणं महाग झालेलं आहे। मित्रांनो, भविष्य फार अंधारमय आहे। विचार करा, काटकसर करून बचत करा, आणि ते पण LIC ऑफ इंडियामध्ये, कारण LIC ऑफ इंडियाचे लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट असतात। आज लाँग टर्म लोकांना नको वाटतं, परंतु मित्रांनो लाँग टर्ममध्येच बेनिफिट असतो। तसं जास्त शिक्षण शिकलं की डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठी नोकरी मिळते का नाही, हेच तर कळत नाही। आपण आजकाल काय झालेलं आहे, त्रास नको आहे आणि सगळ्या गोष्टी पाहिजेत, असं कुठंही होत नाही। मित्रांनो, तकलीफ और दर्द के आगे जीत है। आपण जर तकलीफ जर घेत नाही, आपण जर फ्युचर प्लॅनिंग करत नाही, आज मौज मजा करतो, आपण पैसे कमवतो आणि संपवतो। बरेच लोक क्रेडिट कार्डवरनं पण पैसे खर्च करतात, मोबाईल घेतात, घेऊनही असं नाही मित्रांनो, परंतु तुम्ही जर आज असं कराल, प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला त्रास घ्यावाच लागतो। चांगली गोष्ट तर घडणारच नाही अशी ऑटोमॅटिक। जे डॉक्टर, इंजिनियर, वकील मुलं होतात ना, मोठे ऑफिसर, त्यांना ते बघा किती मेहनत करतात ते। आपल्याला फक्त त्यांचं प्रॉफिट दिसतो, परंतु एखाद्या माणसाने मेहनत किती केली आपण ही कधी बघत नाही आणि आपण तसे करत नाही, आणि त्याच्यामुळेच आपण आयुष्यामध्ये हारतो। एक बार माणसाचा आयुष्य पिरियड निघून गेला, जसं शिक्षण आणि पैसे कमवणे 2 प्रोसेस आहेत मित्रांनो, 2 स्टेप आहेत। एका स्टेपमध्ये जर चांगलं शिक्षण झालं नसेल तर आपल्याला आयुष्यभर मोठी नोकरी मिळत नाही किंवा आपल्याला नॉलेज नसल्यामुळे बिझनेसमध्ये सुद्धा आपण सक्सेस होत नाही मित्रांनो। आणि शिक्षण जर कमी झालं असेल तर पुन्हा दुसरा एक चान्स असतो की पैसे ठेवणे। पैसा हा निर्जीव आहे, तो ठेवला तिथंच राहतो, परंतु तो आपला पराभव होतो ना। पैसे आपल्याकडे नाहीत म्हणजे आपला पराभव झालेला आहे। असं का होतं, त्याचं कारण आहे मित्रांनो, आपण ती बचत करत नाही, खर्च करतो आपण। प्रत्येक माणसाचा आज बघा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आहे। गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो। कित्येक लोकांचं आर्थिक प्लॅनिंग करून दिलेलं आहे। मुलांच्या शिक्षणाला पॉलिसी, पेन्शन पॉलिसी, इन्कम पॉलिसी, असे वेगवेगळ्या पॉलिसी आम्ही दिल्या आहेत। ही पॉलिसी म्हणजे ॲग्रीमेंट असतं मित्रांनो, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही। तुमचा करार आहे उत्पन्नाचा, आज कामाचा करार मिळत नाही तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये जर चांगले दिवस आणायचे असेल, आपल्याला जर पैसे, जसं मेक आणि सेफ म्हणतो मी, मेक म्हणजे तयार होणे पैसे आणि सेफ म्हणजे सुरक्षित राहणे। आपण मेकिंग करतो, पैसे कमवतो, सगळी दुनिया कमवते, नोकरी, व्यवसाय, काम करून कमवतो, परंतु सेफ राहत नाही। आपल्या डोळ्यात देखत आपले पैसे संपून जातात, आयुष्य पण कमवायचं संपतं आणि वाईट दिवस येतात मित्रांनो। आज बघा, तुम्हाला जर ह्याचा गंभीर प्रश्न पाहायचा असेल
तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावा. काही लोकांचे मेडिक्लेम पॉलिसी नसतात, त्यांना पैशाचा किती प्रश्न आहे. काही विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळत नाही जून जुलैमध्ये बघा. काही रुग्णाला पैसे नसतात, काही जणाला जगण्यासाठी पैसे नाहीत. आज 65-70 वयाची माणसं काम करतात मित्रांनो. पहा तुम्ही, आपल्याला कुठल्याही प्रश्नाचं जर गांभीर्य पाहायचं असेल तर ते ज्या प्रश्नामध्ये जो व्यक्ती सफर झालेला आहे, आज अडकलेला आहे, त्याच्यात जाऊन त्याची मुलाखत घ्या, तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच व्यक्ती काय करतात, काही व्यक्ती तर ऐकून पण घेत नाही. त्यांना वाईट बोलू नका, वाईट बघू नका असं म्हणतात मित्रांनो. तसं नसतं मित्रांनो. एक सराव असतो, प्रॅक्टिस असते. जसं कुस्ती खेळण्यासाठी पैलवान किती वेळा प्रॅक्टिस करतो, क्रिकेटचे जे खेळाडू किती प्रॅक्टिस करतात, आपण पाहतोय का कधी? मित्रांनो, कुठलाही माणूस मोठा होतो, ज्ञान आणि पैसा सहजासहजी मिळत नाही मित्रांनो. त्यासाठी संघर्ष आहे, कंटिन्युटी आहे आणि खूप आपण तकलीफ घेतल्याशिवाय. जसं एखाद्या बुटाला पॉलिश करताना आपण पॉलिश लावलेलं आपण पेस्ट लावतो पॉलिशची, आणि तसं जर ठेवलं तर तो चमकत नाही, त्याला रगडावं लागतं. तसं जीवन रगडल्याशिवाय चमकणार नाही मित्रांनो. आणि आयुष्य ही लढाई आहे मित्रांनो. शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढलं पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिले पाहिजे. बरेच लोक काय करतात, आपल्या मित्रमंडळी किंवा आपला सहवास चांगल्या व्यक्तीसोबत नसतो, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो. कारण ढवळ्यासोबत पवळ्या बांधला वाण नाही गुण लागला, अशी परिस्थिती निर्माण होते मित्रांनो. जसं मी नेहमी उदाहरण सांगतो, 20 कांदे आहेत एका टोपलीमध्ये, एक कांदा खराब झाला तर 19 कांदे चांगले असतात, तरी ते 19 मेजॉरिटी चांगली आहे, परंतु त्याला रिपेअर करू शकत नाही. तो सगळ्याला नासू शकतो. तसंच आहे. जसं जाग्याचं पण आहे बघा. झोपडपट्टीत जाग्याचा रेट आणि चांगल्या सोसायटीत जमीन तेच आहे, पण तिथं सहवास कुणाचा आहे त्याच्यावर आपल्याला. जसं मंदिरामध्ये एखादा गुन्हेगारसुद्धा टाळ्या वाजवत असतो. एन्व्हायरमेंटमुळं काय होतं, तो तसं करतो. तसंच आहे मित्रांनो, चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. आज चांगल्याच्या विरोधात आहेत लोक, आपण सगळीकडे पाहतो ना. आज चांगल्या व्यक्तीचे पैसे घेऊन जातात, चांगल्या व्यक्तीच्या घरी चोरी करतात, अपहरण करतात त्यांना. मित्रांनो, हे जी विचाराची दुर्गंधी आहे ना, हे स्वतःचं तर आयुष्य बरबाद करतेच, परंतु ही समाजाला लागलेली कीड आहे मित्रांनो. आणि आपले हे जे गुण असतात ना, हे माणसात असतात. काही लोकांचे गुण मेल्यावर जातात त्याच्यासोबत जाळल्यानंतर. काही लोक असे पण आहेत, मरेपर्यंत बदलत नाहीत. मित्रांनो, आपल्याला पैसे लागणार आहेत. आता LIC ऑफ इंडियाकडे लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. आपलं आर्थिक प्लॅनिंग करा मित्रांनो. आपण घरातल्या जे निर्जीव वस्तूला आपण सिक्युरिटी देतो ना, दारावर दार लावतो, कुलूप लावतो, चांगल्या प्रतीचं गोदरेजचं, किंवा लॅच लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो. सोसायटीमध्ये बघा वॉचमॅन 2-2 ठिकाणी असतात, गेटला पण असतो आणि बिल्डिंगच्या खाली पण असतात. मित्रांनो, हे जे आपण सगळं करतो, निर्जीव वस्तूंना माणसांनी जे कमवले त्याच्यासाठी सिक्युरिटी करतो. परंतु माणूस हा पैसे कमवणारी मशीन आहे, जहाड आहे, किंवा आपण काही पण म्हणा. ही किती मौल्यवान आहे. जसं कोंबडी सोन्याचं अंडे देते. कोंबडी महत्त्वाची का अंडे महत्त्वाचे? अंडे ॲट फर्स्ट कोंबडी, नंतर अंडे. तर आपलं सिक्युरिटीच घेतली जात नाही. आणि मित्रांनो, घराच्या दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, ह्याला खर्च लागतो का नाही? त्याचे पैसे परत मिळतात का नाही? सिक्युरिटीचे पैसे मिळतात का नाही? फक्त ओनली सिक्युरिटी. आणि ते पण काही दिवसाला दार खराब होतं का नाही, कॅमेरा खराब होतो, परत खर्च करावा लागतो ना. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवतो आपण, सिक्युरिटी तर मिळते, पण पैसे पण मिळतात, मुद्दल भरलेली वाढून मिळतात. जसं तुम्ही 10,000 भरले की 20,000 रुपये होतात आणि 30 लाखाचा इन्शुरन्स कवर मिळतो. मित्रांनो, आजकाल इन्शुरन्सचं महत्त्वच राहिलेलं नाही. नवीन पिढीत प्रॉब्लेमच आहे. ते SIP करतात, सोनं चांदी, घर जागा जमीन. हे वाईट गुंतवणूक नाही मित्रांनो, परंतु शेवटपर्यंत तुम्हाला ह्याच्यातनं साथ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. कुठलीही गुंतवणूक वाईट नसते, कुठलंही कर्म वाईट नसतं, परंतु ते कर्म असं असावं की त्याच्यात पिढ्यानपिढ्या उद्धार झाला पाहिजे. जसं गरिबी का जोपासली जाते? गरिबी म्हणजे काय? तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणं. साध्या भाषेमध्ये त्याचं उत्तर आहे. गरिबी काय येते? गरिबी आणली जाते, कर्मानं येते. गरिबी जात धर्मानं येत नाही. वर्णभेद, प्रांतभेद, लिंगभेद, समाजभेद, धर्मभेद असं काही नसतं मित्रांनो. तुमचा विचार आणि तुमचं कर्म हे 2च श्रेष्ठ गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट असू शकत नाही. आपण गरिबी जोपासतो, सांभाळतो आणि वाढवतो, आणि पिढ्यानपिढ्या त्याचा वारसा माणूस मेल्यावर पाठीमागच्याला देऊन जातो. हे असं चाललेलं आहे मित्रांनो. आता भारताची लोकसंख्या वाढली आहे, परंतु बघा ना, आता लोकसंख्या वाढल्या तर आहेत का नाही, किती प्रॉब्लेम आहेत. नोकऱ्या नाहीत, व्यवसाय चालत नाही, आणि एवढं असूनसुद्धा पैसे कर्ज काढून खर्च केले जातात. क्रेडिट कार्ड काय आहे मित्रांनो? खर्च अगोदर तुम्हाला खर्चायला मिळतात, नंतर आपण पैसे भरतो. हाऊसिंग लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, पर्सनल लोन आहे, व्हेकल लोन आहे, मेडिक्लेमच्या हॉस्पिटलमधलं बिल भरण्यासाठी सुद्धा लोन आहे.
कारण हे आता लोक घेतात म्हणून आहे ना, डिमांड आणि सप्लाय असतं ना. पिकलं तर विकलं म्हणतात, आणि कसं आहे, विकत असेल तर पिकवलं जातं ना. तसंच आहे मित्रांनो, लोक घेतात म्हणून ही लोन आले, आणि लोन कोणी आणली तर आपण. प्री प्लॅनिंग आपण करत नाही मित्रांनो. आपलं आयुष्य वाढवता येत नाही, किती राहिले बघता येत नाही मित्रांनो. ह्या पृथ्वीवरला आपला एक एक क्षण निघून चाललेला आहे. जसं पहलगाम काश्मीरमध्ये माझे मित्र संतोष जगदाळे, हे त्यांना अतिरेक्याने गोळ्या घातल्या आणि ते एक्सपायर झाले. त्यांना माहीत नव्हतं पुढच्या क्षणाला काय घडणार आहे. आमच्या टीममध्ये काम करत होते संतोष जगदाळे, आम्ही एकत्र 25 वर्ष झालं काम केलं आहे मित्रांनो. त्यांना पुढच्या क्षणाला काय होणार आहे माहीत नव्हतं. म्हणजे मला सांगायचं उदाहरण की आपलं आयुष्य किती शॉर्ट आहे मित्रांनो. पुढच्या सेकंदाचा पण आपल्याला भरोसा नाही. मग आपण शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं काम केलं पाहिजे. आपले विचार, जसं मी व्हिडिओ बनवून पाठवतो, ऐका किंवा न ऐका मित्रांनो, परंतु माझं काम आहे तुम्हाला सतत चांगलं सांगणे, आणि सतत चांगलं केलं तर ऑटोमॅटिक आयुष्य चांगलं होतं मित्रांनो. पैसे ठेवलेच पाहिजेत. आपण खर्च करतो कुठून मला सांगा ना? पैसे कमवून ना. मग खर्च धुमधडाक्यात चालला आहे, पैसे कमवायचं कमी झालेलं आहे आणि खर्च वाढलेला आहे, मग दिवाळं निघतं ना. कर्जबाजारी का लोक होतात त्याचं कारण आहे. आपण काय करतो, आपलं गणित बिघडवून टाकतो आपण. मोह आवरत नाही, जबाबदाऱ्या वाढतात, महागाईन वाढते, आपलं लोडिंग वाढत चाललेलं आहे, ना आपण दुसऱ्या साईडला इन्कमपेक्षा आपण खर्चावर जास्त भर देतो मित्रांनो. कुठलाही माणूस ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतो. मला सांगा, 20,000 असले तर आपण काय करतो, 80,000 लोन काढून गाडी घेतो, 2 व्हीलर. घेऊ नये असं नाही मित्रांनो. इन्कम होत असेल तर घ्यावं. मला सांगा, इन्कम पुढे फ्युचरचा अंदाज केला पाहिजे ना आपण, ह्याच्यातनं काय आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. इन्कमपेक्षा खर्चावरच जास्त भर दिला जातो, आणि त्याच्यामुळे गरीब येते, आणि गरिबी आल्यावर माहिती होऊनसुद्धा आपल्या भावना दुखवल्या जातात. आपल्या मनाचं स्वातंत्र्य नष्ट होतं. आपल्याला जगणं म्हणजे एक आरोपी कसा असतो गुन्हेगार, तसं स्वाभिमान राहत नाही मित्रांनो, आणि गरजा थांबतात, आणि चक्रात अडकतो. पिढ्यानपिढ्या लोक बघा, आता काही लोकांना 15-20 हजार रुपये पगार आहे, त्यांना माहिती आहे, परंतु नाविलाज आहे ना, करावंच लागतं ते. कारण पूर्वी आपण जे केल्यात चुका, त्याच्यामुळे ही आज सजा आहे. आयुष्यभर सजा असते. काही गोष्टीला वेळ बघा, वेळ वाढवता येत नाही, वेळ बदलता येत नाही. येते वेळ आणि जाते. मग पैसे ठेवता येतात ना, पैसे ठेवले पाहिजे आपण पैसेच ठेवत नाही, आणि ठेवले तर चुकीच्या ठिकाणी. आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये मी गेले 25 वर्ष झालं काम करतो. कित्येक लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग केलं आहे मित्रांनो. पैशाचं ॲग्रीमेंट करून देतो, आणि लोक आम्हाला सुरुवातीचा प्रश्न विचारतात, पैसे कधी काढता येतील? भरण्याच्या अगोदरच, म्हणजे पॉलिसी चालू करण्याच्या अगोदर लोन कधी मिळेल, पॉलिसी कधी, आणि शॉर्ट टर्मचा मागतात मित्रांनो. शॉर्ट टर्म आहे का लाईफ किती आहे माहिती आहे का आपल्याला? काही लोक 15-20 वर्षाच्या पॉलिसी काढतात, आणि पॉलिसी संपल्यावर डेथ होतो त्यांचा. मरणाचं वय नाही मित्रांनो. जसं संतोष जगदाळे, त्यांना अतिरेक्याने गोळ्या घातल्या ना, आपण पाहिले ना, काश्मीरमध्ये गेले होते, पहलगाममध्ये मित्रांनो. त्यांना माहिती होतं का? परत आपण बघा, आता कसं असतं, काही गोष्टी बघा कशा घडतात. ते व्यक्ती सातारा साईडचे होते, पुण्यात वास्तव होतं, आमच्यासोबत कामाला होते, आम्ही एका टीममध्ये होतो, आणि ते गेले काश्मीरला, पहलगामला, आणि तिथल्या अतिरेकांनी गोळ्या घातल्या. म्हणजे मला सांगा, मरणाचं काही ठिकाण असतो का? मरणाची तारीख वेळ असते का? मला सांगा, माणसाचा जन्म आणि मृत्यू, जन्म झालेला सांगू शकतो, मृत्यू कधी होणार आहे, कुठं होणार आहे, कधी होणार आहे माहिती आहे का? आणि माणूस जाणं म्हणजे फार मोठी हानी आहे मित्रांनो, आणि त्याला आपण काही करू शकत नाही. हे चक्र आहे मित्रांनो. फक्त शेवटच्या क्षणापर्यंत आहे तेवढे दिवस आपण मार्गदर्शन लोकांना चांगलं केलं पाहिजे, आपण चांगलं कार्य केलं पाहिजे, आपण पैसे आपल्यासाठी ठेवले पाहिजेत. आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक आपल्या थोर पुरुषांनी स्वतःचा जीव दिलेला आहे. आयुष्यभर आपल्या संसार केला नाही मित्रांनो, आयुष्यभर देशासाठी लढलेत, म्हणून आज आपण स्वातंत्र्य मिळाले आपल्याला. आजसुद्धा बघा, सीमेवरचा जवान ट्रेनिंग घेऊन, हत्यारं घेऊन, डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करतो, म्हणून आपण सुरक्षित आहोत. शेतकरी बघा किती कष्ट करतो, आणि आपण 5-10 हजार रुपये ठेवा म्हणलं तर आपण नाना प्रकारची कारणं सांगून येणाऱ्याला आपण पळवतो, त्यांना खोट्या तारखा देतो, आपणच आपल्यावर वार करतो आहे. फक्त वेळ आलेली नाही मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही सतत ऐका, तुमच्या लक्षात येईल आपण किती आपल्याला फसवतो. खोटं बोलणे, काम न करणे, चुकीचं काम करणे, पैसे कमवण्यापेक्षा जास्त खर्च करणे, हे सगळ्याला संकटात टाकल्यासारखं आहे. एखादा कुटुंबकर्ता माणूस जातो, परंतु अख्खा परिवार जिवंत असूनसुद्धा मेल्यासारखं त्यांना जीवन जगावं लागतं. सजा असते मित्रांनो, कारण अन्न वस्त्र निवारासाठी सुद्धा पैसे मिळत नाहीत. आज किती वाईट परिस्थिती आहे मित्रांनो, आणि ही परिस्थिती आपण आपल्या कर्माने निर्माण करतो. जाती धर्माने नाही. माणसाला जन्माला कोणाच्या पोटाला यायचे हे कोणाच्या हातात नाही, परंतु कर्मभूमी आपल्या हातात आहे.
नेहमी आपण ज्या माणसांनी प्रगती केली, आर्थिक प्रगती आणि बौद्धिक विकास केला आहे, म्हणजे ज्ञान कमवलं, ज्ञान आणि पैसा आणि योग्य मार्गाने म्हणतो, चोरसुद्धा पैसे कमवतात, योग्य मार्गाने ज्यांनी कमवलं त्याच्या सानिध्यात नक्की राहा मित्रांनो. तुमची इज्जत वाढेल, आयुष्य तुम्हाला सुंदर होईल, तुमच्या गरजा भागतील. काटकसर करा, नेहमी पैशाचा 10 वेळा विचार करा खर्च करताना. आज चुकीचं आहे, खर्च करताना कर्ज काढून खर्च केला जातो. इथंच आपण आपल्याला हरवतोय, फसवतोय. पैसा हा निर्जीव वस्तू आहे, आपण कमवला आहे, परंतु पैसा आपल्याला फसवतो. कारण आपण चुकीचे ट्रीटमेंट देतो पैशाला, पैसा खर्च करून टाकतो, येण्याच्या अगोदरच आपण संपून टाकतो. आज बघा 10-20-30 वर्षापूर्वी मोबाईल होता का नाही, आज एका घरी 5-5 मोबाईल आहेत. मी तुमच्या विरोधात बोलत नाही, जे घडते ते बोलतो मित्रांनो. काही गोष्टी राग आला तर चालेल, पण सत्य बोलावेच लागतात. आज मला सांगा एका घरी 5-5 मोबाईल, तिचं रिचार्ज. मला सांगा मोबाईल 10-20 हजाराचा मोबाईल 40 हजाराला विकतो का? पण त्याची गरज काय, आपल्याला किती गरज आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण काय झालं आहे, आता बघा टू व्हीलरची सुद्धा किंमत वाढली आहे, 50ची 1 लाखाला झाले आहे. पेट्रोल 30 हजाराचं 30 रुपये लिटर पेट्रोल होतं, आता 105 रुपये लिटर पेट्रोल आहे. LED TV आहे, पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट होता. पूर्वी मला सांगा सायकलची संख्या किती होती. 30 वर्ष झालं मी पुण्यात आलो आहे मित्रांनो, सायकली रोडवरून भयंकर होत्या सायकली. आज सायकल नाही. जिममध्ये जाऊन सायकल खेळतात, म्हणजे पैसे देऊन. आता बघा शरीर प्रकृती खेड्यातली लोकांची आणि शहरातले फरक बघा. खेड्यातले लोक तंदुरुस्त का असतात, जास्त दिवस जगतात. एकतर प्रदूषण कमी आहे, दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक व्यायाम होतो, शेताला जावं लागतं, कष्टाची कामे करावं लागतं. इथं कामच नाही कष्टाचं, फक्त टेन्शन खूप आहे लोकांना. पैसे असून बी लोक सुखी नाहीत, नसणारे बी सुखी नाहीत. त्याचं कारण आपले जे विचार आचार आहेत, आपलं जी लाईफस्टाईल आहे, हे आपण चुकीचं ठेवलेलं आहे मित्रांनो. आता तर इतका मोबाईलमध्ये लोक गुंग आहेत, विचारता सोय नाही. कारण आपला वेळ कसा चालला हे आपण आयुष्य हे परत पैशाने घेता येत नाही मित्रांनो, आणि किती उरलं हे पण बघता येत नाही. योग्य कारणी लावलं पाहिजे समाजासाठी आणि आपल्यासाठी. तर आम्ही व्हिडिओ पाठवतो, म्हणजे काही 4 गोष्टी तुम्हाला चांगल्या मिळतील ना, आणि त्याच्यातनं तुमचा फायदा होईल का नुकसान होईल. काटकसर केली पाहिजे, उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि खर्च कमी केला पाहिजे. साधं उदाहरण आहे मित्रांनो. आपल्याला जर प्रगती करायची असेल, बरेच लोक काय करतात, तुम्हाला जर इन्कम मिळत असेल तर खर्च जरूर करा. काही लोक बिझनेसमध्ये लॉसमध्ये येतात, त्याचं कारण त्यांचा अभ्यास कुठंतर कमी पडतो, कुठंतर अंदाज चुकतात. टाटा, बिर्ला, बजाज मोठे लोक बघा कसे होतात, प्रोग्रेसवर प्रोग्रेस करतात ते. कारण कसं असतं माहिती आहे का, लक्षात घ्या, आपलं व्हिजन, आपले जे विचाराचारसुद्धा कुठंतर कमी पडलेले असतात. आणि बघा मित्रांनो, एक सांगतो, जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3 ऋतू आहेत, तसंच आहे माणसाचं पण. माणसाचा आज इन्कम चालू आहे. जसं लहानपणी आपण जन्म झाल्यापासून 20-22 वर्षापर्यंत आपल्याला आपला अगदी सुखाचा काळ असतो. आईवडील आपल्याला सांभाळतात, पालनपोषण करतात, शिक्षणाला खर्च करतात, पाहिजे त्या वस्तू देतात. ते स्वतः पोटाला खात नाहीत, स्वतः चांगले कपडे वापरत नाहीत, पण आपल्याला चांगले कपडे देतात, खाण्यासाठी देतात. आणि आपल्याला स्वाभिमान, आनंद असतो. परंतु आपण अभ्यास नाही केला तर आपलं पुढे प्रॉब्लेम येतो. हा एक टप्पा आहे. दुसरा आपलं लग्न होतं, आपण कमवायला लागतो, आपल्या जबाबदाऱ्या येतात, हा मधला टप्पा. आणि तिसरा उतार वय 60च्या नंतर. वय 60 झालं की आपलं इन्कम स्टॉप होतं, मग आपली मुलंसुद्धा आपल्याला सांभाळत नाहीत. आज बघा ना, आश्रमाची संख्या वाढली आहे, तुम्ही बघा जाऊन काय प्रॉब्लेम आहे. आश्रमाची संख्या वाढलेली आहे, कारण काय होतं, काळ बदलत चाललेला आहे मित्रांनो. आणि ज्यावेळेस लोकसंख्या वाढते त्यावेळेस माणुसकी हरवून जाते, तीच परिस्थिती आहे आज. आज माणसाला बोलतात का बघा. कारण कसं असतं, कांदे बटाटे जर जास्त पिकले तर भाव कमी होते, तसं आता माणसाचं व्हॅल्यूच कमी झालेलं आहे. आणि जसं 2 वर्षाच्या मुलाला आपण काकेत घेऊन त्याला प्रेम करतो, त्यांनी काहीच आपल्यासाठी दिलं नसतं, परंतु म्हातारपणी माणसाला तसं कोणी करतं का. साधं त्याला स्वाभिमानानं सांभाळलंसुद्धा जात नाही, त्याला टोमणे मारले जातात, त्याचा मानसिक त्रास दिला जातो मित्रांनो. मरण येत नाही म्हणून जगतात काही लोक. अशी अवस्था का होते, त्याचं कारण आहे की आपण पैसे ठेवत नाही आपल्यासाठी, आपल्या नावावर ठेवत नाही. आपण काय करतो, उत्पन्नापेक्षा खर्च वाढवतो, आणि पैसे कमायचे वय पण संपतं आणि पैसे पण संपतात. आज बघा ना, 99% हीच परिस्थिती आहे. आज पेन्शन पण नाही कोणाला आणि पैसे पण ठेवत नाहीत. मला सांगा, आज पैसे कमी मिळतात, महागाई वाढलेली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु खर्च त्याच्यापेक्षा आपण वाढवतो. जसं म्हणलं LED TV आहे, पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट TV होता, पूर्वी 30 रुपये लिटर पेट्रोल होतं, आज 100 रुपये आहे. हे महागाईने वाढत जाणार ना, आणि आपण पैसेच नाही ठेवले तर आपलं दिवाळं निघणार. आणि माणसाला पैशाशिवाय इज्जत नाही, किंवा अन्न वस्त्र निवारा
जगण्यासाठी पैसे लागतात, त्याची कॉस्ट पण वाढते. म्हणून LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम पैसे मिळणारा प्लॅन आहे मित्रांनो. लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. ह्याचं कंपॅरिझन तुमच्या लक्षात येईल. 8% इंटरेस्ट रेट आहे सेविंगला, बचत खात्यावर. पोस्ट देत नाही 8%ने, बँक कुठली देत नाही. आणि लाँग टर्म तर गॅरंटी कुणीच देत नाही. 8% इंटरेस्ट आहे आणि परत बोनस आहे. म्हणजे 12% रेग्युलर आपल्याला इंटरेस्ट मिळतं. इन्शुरन्स कवर मिळतो. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. 15 वर्षानंतर आयुष्यभर पैसे मिळतात आपल्याला आणि भरलेले वाढतात. मित्रांनो बघा, आपलं ॲग्रीमेंट आहे पैशाचं, हे लवकर करा. हा प्लॅन बंद होणार आहे. आपण जर गाफील राहिलात आणि दुर्लक्ष केलं तर नक्की आपली हार होणार आणि आपण ट्रॅपमध्ये अडकणार, प्रॉब्लेममध्ये. आज किती लोक प्रॉब्लेममध्ये आहेत. मग हे 10-20 वर्षे त्यांचा पाठीमागचा काळ बघा तुम्ही, काय केलं आहे आपण. आपण नेहमी चांगल्या गोष्टी, आता LIC ऑफ इंडियामध्ये गेले 25 वर्ष झालं मी काम करतो आहे. बरेच लोक पॉलिसी म्हणले की टाळटाळ करतात. म्युच्युअल फंड, SIP करूनही असं नाही. परंतु मित्रांनो त्याच्यात गॅरंटी आहे का? भरलेले पैसेसुद्धा मिळायची गॅरंटी नाही आणि माणसाची गॅरंटी नाही. म्हणजे धोकादायक आपण जीवन जगतो आहे. कुठं तर आपल्याला गॅरंटेड पैसे मिळणारा प्लॅन पाहिजे. ह्या प्लॅनमध्ये आपल्याला आता बघा, टर्म इन्शुरन्स घेतात, घेऊनही असं नाही. टर्म इन्शुरन्समध्ये सम एश्युर्ड वाढत नाही, रिस्क कव्हरेज वाढत नाही आणि जो पण पैसे भरतो तोपर्यंतच इन्शुरन्स कवर राहतं आणि मॅच्युरिटी पण नसते, तरी टर्म इन्शुरन्स घेतात. घेऊनही असं नाही. परंतु आपण एक ब्रँड विचार केला पाहिजे. कारण काही कालावधीनंतर 15 वर्षानंतर न पैसे भरता तुमचा दरवर्षी इन्शुरन्स वाढतो, तुम्हाला दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात. मॅजिकल FD तयार होते. जसं आपण बँकेत FD 1 लाखाची केली तर आपण इंटरेस्ट घेतल्यावर FD तेवढीच राहते ना, वाढते का ते? नाही. परंतु ही दरवर्षी FD वाढते तुमची लाईफ टाईम आणि कधीही पैसे काढता येतात. पैशाचा करार करा मित्रांनो. आयुष्य किती उरलं आहे माहिती नाही, प्रॉब्लेम काय उद्या येणार आहे माहिती नाही. पैसे असेल तर कमीत कमी आपल्याला अन्न वस्त्र निवारा जगतं तर येईल. आणि दिवसेंदिवस आपलं आज जी इन्कम आपण पैसे कमवतो ते बंद होणार आहे. हे सगळ्याला माहिती असून उपयोग नाही मित्रांनो. माहिती तर सगळ्याला असतं, परंतु प्लॅनिंग करत नाही. आता जेवण केल्यावर माणूस जिवंत राहतो हे सगळ्याला माहिती आहे. मग आपण नुसतं पदार्थ बघून थांबतो का? प्रत्यक्ष खातो आणि रोज खातो, दिवसातनं 3 वेळा खातो. पण पैसे आपण 1 वेळा पण ठेवत नाही. तर आपल्याला जेवायला कोण देणार पुन्हा? आपल्या मुलावर आपण डिपेंड राहणं हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण मुलाला जर इन्कम नसेल तर मुलं कुठून सांभाळणार आपल्याला सांगा? मला सांगा, मुलाला नोकरी नाही, पगार कमी मिळतो, तर मुलं कशी सांभाळतात? त्यांच्याकडेच उत्पन्न नसेल, तुम्हाला कोण सांभाळणार आहे? मग आपण आपला विचार केला पाहिजे आणि आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घेतला पाहिजे मित्रांनो. आता मॅजिकल प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. पूर्वी कसं 15, 20, 25, 30 वर्षे मुदतीचे प्लॅन होते. आता तसं नाही. 15 वर्षे भरा, आयुष्यभर इन्शुरन्स आणि पैसे, इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे. 10,000 भरले की 30 लाखाचा इन्शुरन्स आहे आणि तो कंटिन्यू वाढत वाढत 1 कोटीचा होतो. टर्म इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स कधीच वाढत नाही. टर्म इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटी नाही. टर्म इन्शुरन्समध्ये लोन मिळत नाही. मी टर्म इन्शुरन्सच्या अपोजिट बोलत नाही. आपण जे सगळ्या प्लॅनचा अभ्यास करून बेस्ट आहे, जास्त बेनिफिटचं ते घेतलं पाहिजे. आपण चॉईस अशी केली पाहिजे की ब्रँडेड. बरं, इथं तुम्हाला पैसे लागत नाहीत. मला सांगा, घरातल्या वस्तूला आपण सिक्युरिटी करतो किंवा आपण बँकेमध्ये लॉकर घेतो, त्याला रेंट देतो कोणी, आणि त्याचा मिनिंग काय आहे? सिक्युरिटी. इथं सिक्युरिटी मिळते आणि पैसे भरलेले मिळतात आणि वाढून मिळतात ना. किती फायद्याचं प्रॉडक्ट आहे. असं का होतं? कारण काय, आपण मोबाईल घेतलं की लगेच स्क्रीन गार्ड लावतो, आपण गाडी घेतली की तिला लॉक करतो, आपण बऱ्याच गोष्टी करतो ना, आपण ब्रेक लावतो, सगळं करतो. परंतु इन्शुरन्स का काढत नाही? त्याचं कारण आहे की आपण निसर्गात आलो आहे, आपल्याला पैसे देऊन आणलेलं नाही. त्याच्यामुळं आपण काय करतो, बरेच लोक कारचा इन्शुरन्स असतो पण स्वतःचा नसतो. आणि इन्शुरन्स म्हणजे इन्कम पण आहे, सेविंग आणि इन्शुरन्स दोन्ही कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळं तुमचे पूर्ण जी तुमच्या जिम्मेदारी आहेत, मुलांचं शिक्षण, लग्न, पेन्शन, हे सगळ्या गरजा पण ऑटोमॅटिक त्याच्यातनं कव्हर होतात. एक प्रॉडक्ट अनेक फायदे असं आहे. आणि टॅक्स फ्री पैसे मिळतात. बघा, काही लोक इन्कम टॅक्स भरतात ना, काही लोक इन्कम टॅक्ससाठी पॉलिसी घेतात. त्याच्यातनं पण आता सरकारनं काय केले, 5 लाख रुपये प्रीमियमची लिमिट टाकलेली आहे. कारण ह्याच्या अगोदर मोठ्या लोकांनी खूप फायदा घेतला LICचा. 100 करोड रुपये LIC ठेवायचे आणि टॅक्स फ्री घ्यायची. आता LICमध्ये 5 लाख रुपये प्रीमियम आणतो मी, लिमिट ठेवलेली आहे. 5 लाखाच्या प्रीमियमच्या मोठ्या पॉलिसी काढू शकतो, परंतु मिळणारी मॅच्युरिटी टॅक्सेबल असणार. कारण 1 कोटी 2 कोटी मोठा टॅक्स जातो ना, 10%. मित्रांनो, सगळं काही बदलत चाललं आहे. आपण जर विचार बदलून जर फ्युचरचं प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला पैसे कमवून वाईट दिवस येतील. जसं पाऊस भरपूर पडते ना, आपण काय करतो, धरणाची दार
लावत नाही, उडे ठेवतो किंवा धरणं बांधत नाही, तर काय होईल? पाऊस पडून पाणी प्यायला मिळणार नाही. मानवनिर्मित संकट तयार होतं ना. तसंच आहे ना. आता लोकांना पैसे नाहीत कशामुळे झाले? तुम्ही 10-20 वर्ष बॅकसाईडचं बघा आपण काय केलं आहे. ते पैसे ठेवा म्हणणाऱ्यालाच आपण पळवून लावतो आणि वाटतं की आपण पराक्रम केला, सुटलो. आपण सुटलो नाही, आपण कायमस्वरूपी संकटात अडकलेलो आहे मित्रांनो. फक्त वेळ आलेली नाही. जसं वाटतं ना आबाळ टेकल्यासारखं. टेकलं आहे का? हा भास आहे, भास. सत्य परिस्थिती वेगळी असते. आता काही लोक बड्डे करतात. बड्डे आहे का तो? बड्डे नाही मित्रांनो. तुम्हाला जे परमेश्वराने दिलेले निसर्गानं आयुष्य त्याच्यातलं कमी होत चाललेलं आहे आणि आपण खुशाल पार्ट्या देतो, सेलिब्रेशन करतो. 2 रुपयाचा पेन जरी हरवलं तर आपल्याला टेन्शन येतं का नाही? मग घटना वाईट घडली आहे ना, आपण आनंद साजरा करतो. ह्या कलियुगामध्ये कळायलाच मार्ग नाही. म्हणजे काय चाललं आहे हेच कळत. आता लोक व्यसनं करतात. सरकारनं कायदा काढला आहे, गुटखा गोवा बंदी आहे, दारूबंदी. तरी लोक खातात पितात का नाही आणि मरतात परत. हॉस्पिटलच्या पण पॉलिसी नसतात काही जणांच्या. मला सांगा, इन्कमचा करार म्हणजे LIC ऑफ इंडिया, हॉस्पिटलचा करार म्हणजे स्टार हेल्थ मेडिक्लेम पॉलिसी. दोन्ही गरजेचं आहे. शेवटच्या स्टेजला कळून उपयोग होत नाही मित्रांनो. हा व्हिडिओ पहा आणि लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. लगेच फोन करा आणि पॉलिसी घ्या. कारण काय होतं, पॉलिसी तुम्ही कधी घेऊ शकत नाही. कारण त्याला हेल्थ चांगली पाहिजे, वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आणि नंतर पैसे कुठूनही आणाल. आज बघा, मी तुम्हाला एवढा व्हिडिओ पाठवतो, एवढं सांगतो, मला पॉलिसी घेता येत नाही. माझं 56 वय आहे. 50लाच काही पॉलिसी क्लोज झाले, काही 55ला क्लोज झाले. तरी मी तुम्हाला तळमळीनं सांगतोय ना, चांगला सल्ला देतोय. आता बघा, काही लोकांचा कसा विचार असतो, दुर्विचार आहे. दुर्विचार म्हणजे चुकीचा विचार. काही लोक म्हणतात तुम्हाला कमिशन मिळते म्हणून सांगतात. मित्रांनो, जगामध्ये आपण जे प्रत्येक गोष्टी घेतो, खरेदी विक्री करतो, त्याच्यात प्रत्येकाला काही ना काही मिळतं ना. डॉक्टरकडे गेल्यावर आपण म्हणतो का तुम्हाला फायदा होतो म्हणून मी येणार नाही? आणि तसं करून बघा तुम्ही काय होईल बघा. किंवा मुलाला शाळेत टाकताना म्हणतो का, जे संस्था चालक आहे, इंग्लिश मिडियमच्या आता तर शाळा आहेत, त्यांना म्हणतो तुम्हाला फायदा होतो म्हणून मी मुलाला टाकणार नाही. आणि टाकू नका ना, काय होईल बघा. जेवण करताना सुद्धा म्हणायचं, रॅशनच्या दुकानदाराला म्हणायचं तुम्हाला फायदा होतो आणि मी रॅशन भरणार नाही, आणि भरूच नका ना. किंवा दूधवाल्याला म्हणा तुम्हाला फायदा होतो, दूध मी घेणार नाही. मग का असं होतं आहे मला सांगा. हे विचार कुठं तर दूषित असतात आणि अज्ञानामुळं. जसं लिटरसी आहे, जसं आर्थिक प्लॅनिंग. भारतामध्ये 80 ते 90% लोकांना अज्ञान आहे. पैसे कसे कमावे हे शिकवलं जातं, परंतु पैसे कसे खर्च करावे आणि कुठं ठेवावे हेच शिकवलं जात नाही. आणि शिकवणाऱ्या माणसालाच हे पळवून लावतात. म्हणजे चांगलं करणाऱ्या माणसाच्या विरोधात आहेत आजकाल लोक. बघा ना, LICचा व्हिडिओ ऐकून कोणी फोन तर करतं का? आता तर मला सांगा, काही लोकांना आम्ही पॉलिसी काढून दिली, ते भरत नाहीत. मेडिक्लेमच्या बाबतीतसुद्धा म्हणतात 2 वर्ष आम्हाला काही झालं नाही, आमचे पैसे फुकट गेले. मग पुढे माहिती आहे का काय होणार आहे का नाही? बरं मला सांगा, उतारवयामध्ये रोज हॉस्पिटलायझेशन चालू होतं, त्यावेळेस पॉलिसी तर मिळते का? म्हणजे काय झालं आहे माहिती आहे का? प्रत्येक आजचा तात्पुरता विचार केला. तात्पुरता विचारानं काय होतं? तात्पुरतंच फळ मिळतं. जसं कमी शिकल्यावर काय होतं? भिकारी. आणि जास्त शिकल्यावर कलेक्टर. मला सांगा, चांगले दिवस काय असतात? अच्छे दिन म्हणजे काय? अच्छे दिन ही कर्माचे असतात, सरकारचे नाही. कुठलंही सरकार आलं तर काय मॅजिकल करू शकत नाही मित्रांनो. तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे, चांगले विचार केले पाहिजेत. स्वतःचा विचार करा. आत्ता देशाचा विचार करण्यासाठी बऱ्याच आपल्या थोर नेत्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. आयुष्यभर स्वतःचा संसार बघितला नाही, देशासाठी लढले ते आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपल्याला आपलं स्वतःचं भलं करायची, दुसऱ्याचं नाही. आपल्या नावावर पॉलिसी घ्यायची आहे आपल्याला. बघा, 10,000 भरले की 30 लाख रुपये लिहून मिळतात. कुठली बँक देते का? आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. इंटरेस्ट रेट कमी आहे लोनला. मग एवढा सगळा पैशाचा करार जर असून ना, जर आपण दुर्लक्ष करत असेल तर आपणच आपल्याला हरवल्यासारखं आहे ना. आजकाल काय झालं आहे, तकलीफ दर्द नको, फक्त जिंकायचे असा फॉर्म्युला नाही मित्रांनो. पैशाची बचत करा. आज आता ताबडतोब फोन करा, पैसे ठेवा. पैसे कमवायचं वय संपत चाललेलं आहे. बरेच लोक म्हणतात पगार वाढला. अहो, पगार वाढला पण पैसे कमवायचा पिरियडच कमी होत चालला आहे ना. आणि आता तर पेन्शन आहे का? नोकरीची गॅरंटी आहे का कंपनी टिकेल? उद्याचा दिवस उजळणार आहे कोणी बघितला आहे का? आमच्याच मित्राला माहीत होतं का उद्या काय होणार आहे? बघा, जाताना गेले ते आणि येताना लाश आली. संतोष जगदाळे. मला काय सांगायचे की माणसाचं जीवन किती तात्पुरतं आहे लक्षात घ्या. आणि आपण विचार त्याच्याहून कमजोर करतो. म्हणून मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये चांगले विचार देणाऱ्या माणसाकडे भला त्रास होऊ द्या, परंतु फायदा नक्की होतो हे पेपरवर लिहून आहे.
मेडिक्लेम पॉलिसी घ्या, LICची घ्या. आत्तासुद्धा आम्ही गेली 25 वर्ष झालं मी काम करतो. कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही, त्यांचे पैसे परत दिलेत. प्रयत्न केला खूप, कारण तुमची हेल्थ जर चांगली नसेल, ॲक्सिडेंट झाला असेल, ऑपरेशन झालं असेल, BP शुगर असेल, तर तुम्हाला पॉलिसी कुठलीही मिळत नाही. आणि काही लोक जुन्या पॉलिसी बंद करत आहेत. काय बोलायचं त्यांना? स्वतःवर वार करतायत. फक्त टाईम आलेला नाही, त्याचा त्रास चालू झाल्यावर कळेल. कारण धोका आपण स्वतः खातो, आपल्याला कोणी देत नाही धोका. चांगल्या गोष्टी सोडून आपण चुकीच्या गोष्टीकडे जातो. काही लोक 2-3 वर्ष पण पैसे भरत नाहीत. 1 वर्षातच बंद करून टाक, बुडाले तर बुडाले म्हणतात. अशी पण मंडळी आहेत काही. मित्रांनो, मेडिक्लेम पण पॉलिसी एकदा आजार चालू झाला, वय वाढलं की आपल्याला पुन्हा वाढवून पण मिळत नाही. म्हणून मोठ्या पॉलिसी घ्या. इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, लॉस ॲग्रीमेंट आहे, दोन्ही पण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. नाही जर तसं केलं तर आपलाच आपण घात केल्यासारखं होईल. नंतर करून उपयोग होत नाही. त्यासाठी आज आता ताबडतोब फोन करा आणि दोन्ही ॲग्रीमेंट करून घ्या. ओके, थँक्यू.